या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सोलापूर शहराजवळील हैदराबाद रोड चंदनकाटा इथं रविवारी झालेल्या एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला। एसटी बस क्रमांक MH40 CM 6078 आणि दुचाकीची धडक होऊन हा अपघात घडला। मृत महिलेचं नाव शहनाज मेहबूब शेख, वय 34, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर असं आहे, तर तिचा पती मेहबूब नबीलाल शेख, वय 38, हा गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार हे दाम्पत्य तांदुळवाडी येथील नातेवाईकांच्या लग्नानंतर दुचाकी क्रमांक MH13 EM 3131 वरून परतत असताना हैदराबाद रोड चंदनकाटा इथं हा अपघात। किरण विजय वनारोटे, वय 78, राहणार श्रद्धानंद तालीमजवळ, हॉटेल सात्विकच्या समोरील बोळात, शुक्रवार पेठ, सोलापूर यात त्यांच्या राहत्या घरासमोर खुर्चीवर उन्हात बसल्या असता दोन इस्मानी येऊन, आम्ही पोलीस आहोत, तुम्ही हातात पाटल्या आणि बांगड्या घालून का बसला आहात ते अगोदर काढून ठेवा, नाहीतर आम्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून तुम्हाला घेऊन जातो असं सांगून एका हातातील पाटली आणि बांगडी काढून पसार झाले। 3 तोळे वजनाची डाव्या हातातील एक सोन्याची पाटली, 2 तोळे वजनाची डाव्या हातातील सोन्याची एक बांगडी असा एकूण 5 तोळे दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी पळवला। कार्तिकी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं। यावर्षी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला। विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तक्क्या देण्यात आला। त्यामुळं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। CA अनिल गोविंद श्रीगोंदेकर, वय 68, राहणार बालाजी हाऊसिंग सोसायटीजवळ, होडगी रोड, सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 5 मोबाईल धारकांसह इतर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। फिर्यादीला सुरुवातीला 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर 35,000चा मोबदलाही मिळाला होता। या आमिषापोटी श्रीगोंदेकर यांनी 2 महिन्याच्या काळात 2,28,00,000 रुपये गुंतवले होते। त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावर 30 कोटी जमा असल्याचं दिसत होतं। त्यापैकी फिर्यादींनी गुंतवलेले 2 कोटी रुपये काढण्याची मागणी केली होती, परंतु आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ केली। रक्कम काढायची असेल तर 75 लाखांचा टॅक्स भरावा लागेल असं म्हटल्यानंतर श्रीगोंदेकर यांना संशय आला। त्यांनी सायबर पोलिसात फिर्याद दिली। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच 17 लाखांची रक्कम फ्रीज केली। खातेधारक गुजरात भागातील आहेत। अट्टल चोर, दंगेखोर, खंडणीखोर आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर जबर बसवण्यासाठी पोलीस आयुक्तालयानं गेल्या वर्षभरात सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई केली। तब्बल 75 जणांना 2 जिल्ह्यांमधून 2 वर्षांसाठी तडीपार केलं। त्यात 9 टोळ्यांचा समावेश असून पुन्हा शहरात येऊ नयेत म्हणून त्यांच्या घरांवर QR कोडही लावले। गस्त घालणारी पथकं त्याचं स्कॅन करून नियंत्रण कक्षाला फोटो पाठवतात। त्यामुळं गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाली आणि गुन्हे उघडकीस आणण्याचं प्रमाण वाढलं आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क असून गुन्हेगारांवर लक्ष ठेवून असल्याचं कोल्हापूर परिमंडळ अधिकाऱ्यांनी सांगितलं। सोलापुरातील प्रभाग क्रमांक 22 मधील लहान इरण्णा वस्ती येथील रामवाडी गोदाम परिसरात शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला। या मुसळधार पावसात धनराज संदोलकर यांच्या घरात तब्बल 2 फूट पाणी शिरलं। पावसाचं पाणी घरात घुसल्यामुळं घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालं। त्यात भर म्हणजे ड्रेनेज चेंबरचं घाण पाणी रिटर्न येऊन घरातच शिरलं। दुर्गंधी, ओलसरपणा आणि अस्वच्छता यामुळे परिसरात चांगलाच त्रास सुरू आहे।
या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.